व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्यामुळे सांगली शहरातील मोठ्या हॉटेल्सना मोठा फटका बसला असून काँग्रेस भवन परिसरातील नवरत्न, पंचरत्न यांसह 5 ते 6 हॉटेल्स गुरुवारी सायंकाळपासून बंद ठेवावी लागली। परिस्थितीत लवकर सुधारणा न झाल्यास आणखी हॉटेल्स बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नवरत्न हॉटेलमध्ये रोज 4 ते 5 व्यावसायिक गॅस सिलेंडर लागतात, मात्र दुपारी गॅस संपल्याने आणि नवीन सिलेंडर उपलब्ध नसल्याने हॉटेल चालकांनी हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। काही हॉटेल्सनी विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या आधारे ग्राहकांना मर्यादित सेवा देण्यास सुरुवात केली आहे, तर काहींनी एका सत्रात हॉटेल सुरू ठेवून दुसऱ्या सत्रात बंद ठेवण्याचा पर्याय स्वीकारला आहे। दरम्यान जिल्हा पुरवठा विभागाने शहरातील हॉटेल्सची अचानक तपासणी सुरू केली आहे। जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके, जिल्हा सहाय्यक अधिकारी रुपाली साळुंके, पुरवठा निरीक्षक राजू कदम, महसूल अधिकारी संजय इंगळे तसेच विकास खुरमोटे आणि रमेश बागडी यांच्या पथकाने गुरुवारी दिवसभरात शहरातील 8 हॉटेल्सची पाहणी केली। तपासणी दरम्यान सर्व ठिकाणी व्यावसायिक गॅसचाच वापर होत असल्याचे आढळून आले असून सध्या शिल्लक असलेल्या सिलेंडरमधूनच स्वयंपाक सुरू असल्याचे निदर्शनास आले। हॉटेल्सची तपासणी पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली। गॅस टंचाईची धास्ती निर्माण झाल्याने सांगली शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी गॅस सिलेंडर मिळण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। मार्केट यार्ड परिसरातील गॅस एजन्सी समोर सकाळपासूनच झुंबड उडाल्याचे दिसून आले। एक सिलेंडर दिल्यानंतर दुसऱ्या सिलेंडरसाठी नोंदणी साधारण 30 दिवसांनंतरच केली जाते, मात्र संभाव्य संकटाच्या भीतीने नागरिक लवकर नोंदणी करण्यासाठी एजन्सीकडे धाव घेत असल्याचे दिसून आले। याबाबत जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले असून गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नसून घरपोच सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे। नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये आणि पहिला सिलेंडर संपल्यानंतरच पुढील सिलेंडरसाठी नोंदणी करावी असे आवाहनही करण्यात आले आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।